डॉक्टर अहो डॉक्टर है मला वाटलं याच्यातूनच आवाज येतो. ते तुमचं बघा ते काय हो ते कॉलर 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 वरती आहे का? हां काय चालेल तुम्ही बाहेरच बंद करून यायचे ना तुम्ही. हां झाली झाली. काय झालं? अरे आता हेच करायचं का? काय असतंय? ठेवा. थांबा 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 त्याला मी वेळ करून देतो. तोपर्यंत वाचून घेऊ का मी एक जरा? हां हे घ्या हॅपी बर्थडे डॉक्टर. काय हॅपी बर्थडे. कसं बोलायचं काय बोलायचं ते? हा. काय झालं? Happy birthday. काय बर्थडे आहे ना तुमचा? माझा हां हे एवढं कोट बीट मस्त आहे की नाही हो. बड्डे कोणाचा बड्डे काय नाही. बर्थडे नाही चल हां मग ॲनिव्हर्सरी आहे. बायको कुठे तुमची? हां आज काय मग प्लॅन कुठे फिरायला? ॲनिव्हर्सरी ना? रेकॉर्डिंग चालू आहे म्हणून मी काय बोलतो. बायकोचं नाव तुम्हाला विचारलं पाहिजे. अहो आज ॲनिव्हर्सरी आहे ना तुमची. हे एवढं मस्त कुठे सांगितलं तुला? काय आहे तुझं? काय प्रॉब्लेम आहे तुझं? काय प्रॉब्लेम आहे भाई ते सांग पहिले. प्रॉब्लेम सांगतो मी पण एवढं मस्त कोट बीट कुठे? अरे यार ते राहू दे ना. आता माझा घरचा कोट आहे तो. कधी कधी घालतो मी. तुझं सांग. तुझं काय झालं? तुमचं सांगा हो. काय प्रॉब्लेम असेल तुम्हाला? काय प्रॉब्लेम आहे त्याच्यासाठी चालू आहे इकडे. प्रॉब्लेम असा आहे की मला ना ॲडवाईस द्यायला खूप आवडतं. म्हणजे खूप जास्तच ॲडवाईस देतो. तुम्ही ॲडव्होकेट आहे का? नाही नाही ॲडव्होकेट नाही आहे. कोण आहे पण तुम्ही? मी ॲडवायझर म्हणू शकता तुम्ही. तुम्ही लोकांना ॲडवाईस देता? हां अहो, खरी ॲडवाईसची गरज तर तुम्हाला आहे हो. मग हे काय नेसले? तुम्ही कुठे आले? इथे दवाखाना आहे. हा सायकॅट्रिस्टचं क्लिनिक आहे आणि तुम्ही हे काय नेसून आलाय? नेसून काय साडी थोडी घातली मी नेसायला. अहो कपडे घातलेत काय आता ह्याच्यात काय? बरं तुमचा प्रॉब्लेम काय आहे तर तुम्ही लोकांना ॲडवाईस तुम्हाला मी ॲडवाईस देऊ का? काय? तो कोड बरोबर वाटत नाही ना मग. काय झालं? नाही नाही बरोबर ना. मी आरशात आणि ती बघून पॅन्ट पण आहे ना तुमची खूप जरा मोठी आहे. ही तुमची पॅन्ट आहे का नक्की? ते दुसऱ्याची आहे ना? तुम्ही कसं काय ओळखला? हां ते कळतं की आम्हाला. पण चांगलं दिसते. काय प्रॉब्लेम काय? ठीक आहे ना? ठीक आहे आता काय. तर मग मला ॲडवाईस द्यायला खूप आवडतं. तर आता हा प्रॉब्लेम झाला मला. म्हणजे लोकांना मी ॲडवाईस देतो पण मग ते लोक काय प्रॉब्लेम नाही. एक खाज आहे खाज. तुम्हालाच नाही बऱ्याच लोकांना असते त्यामुळे काय एवढं काय टेन्शन घेऊ नका. खाज आहे मग ते आवडते की खाजवल्यावर कसं बरं काय वाटतं. नसते अहो. मग तू काय सांगू तुम्हाला? मला पण आता किती लोक ॲडवाईस देत असं इथे नाही तिथे नाही हे नाही ते नाही असं नका करू तसं नका करू. आता दवाखाना घेतलं तेव्हाच किती लोक नाही नाही इथे नका घेऊ बरं इकडे दिशा बघा हे बघा ते बघा आणि हे घरी पण कधी भाजीमध्ये मीठ जास्त पडलं लगेच ॲडवाईस चालू होतं. नाही मग असं करायचं हा चमचा घ्यायचा तो चमचा घ्यायचा. बायको कुठे फिरायला गेली तिथे नाही मग इकडे नाही जायचं तिकडे जायचं असं जायचं इकडे जायचं मग पंकज लावून मी फिरायचं. काय काय ॲडवाईस एवढा कंटाळा आला ना ॲडवाईसचा. आणि मला तर ॲडवाईस द्यावेच लागतात. तर माझा धंदाच येतो. मला मी ॲडवाईस नाही दिलं तर मी खाणार काय ना. मला ॲडवाईस द्यावी लागते. मला ॲडवाईस देणार लोक बिलकुल नाही. मी आरशात बघितलं मला राग येतो. अरे हा माणूस ॲडवाईस येतो. हा किती लोकांना ॲडवाईस देशील तू आणि काय ॲडवाईस देशील? पण मग मी कंट्रोल करतो. माझा तर धंदाच तेव्हा वाटलं मला करा. तुमचं झालं का मला सांगा. मग मी मग काहीतरी ॲडवाईस देतो. झालं झालं? काय आहे ना तुम्ही खूप बोलताय आता. तर त्याची एवढी गरज नाही. आता इकडे मी कशासाठी आलो? माझा प्रॉब्लेम आहे की नाही है ना? बरोबर. तर मला असं बोलायला पाहिजे तुमच्याबरोबर जसं तुम्ही आता बोलता. तर खास मला वाटतं तुम्हाला जास्त ॲडवाईस द्यायची. मी डॉक्टर मला मग ते खास नाही. ते माझं प्रोफेशन आहे ना. मला द्यावंच लागतं ना ॲडवाईस.
पण मला ऍडवाइस देणाऱ्यांचा खूप राग येतो. अच्छा असं वाटतं तुला काय करायचं मी माझं बघून घेईन ना तुला कुणी विचारलंय का लोक न विचारता पण ऍडवाइस देतात काय सांगितलं हा खूप राहील असं वाटतं त्यांना जेलमध्ये टाकून द्यावं हातकडे बांधून टाकून द्यावं तिकडे बघा तुमचं काय ऍडवाइस येते ते तिकडे बघा इकडे काय आम्ही आमचं जगतोय की नाही 4 पैसे कमवते खातोय हा हे कोणाचं भाड्याने बिड्याने मिळालं तर तेवढं ड्रेस एका दिवशी तेवढं घालून फिरतो काय प्रॉब्लेम जरा माझ्याबद्दल पण बोला जरा काय आता म्हणजे काय करू मी आता ॲडवाईसचं त्याचं औषध वगैरे काही तुम्हाला कसलं औषध पाहिजे? ॲडवाईस देणं कमी करणं बंद करणं त्याच्याबद्दल काही. तुम्ही तर स्वतःच ऍडव्होकेट आहे तुम्ही. मी ॲडव्होकेट नाही आहे हो मी ॲडवाईस आता बोलले ना तुम्ही मी ऍडव्होकेट आहे म्हणून ऍडवाइस देतो सगळ्यांना. नाही मी ॲडवाईस देतो पण खरं तर पदवी ऍडव्होकेट आणि ऍडवाइसचा काही संबंध नाही. आपलं चुकतंय नाही ते. Oh my god. कसं आहे तुम्ही किती शिकले? मी 12वीपर्यंत शिकलो. 12वी म्हणजे 13वी 14वी 15वी ग्रॅज्युएशन आणि त्याच्यामध्ये आता नोव्हेंबरला दिवाळी आली होती ना. दिवाळीच्या 3ऱ्या दिवशी काय असते नरक चतुर्दशी कधी असते? ती पहिल्या दिवशी असते वाटतं. पहिल्या दिवशी नाही 2ऱ्या दिवशी असते. 3ऱ्या दिवसापासून मग फटाके आपण कधी फोडायला चालू करतो? लक्ष्मीपूजनला लक्ष्मीपूजनला पूजा करतो ना फटाके कसं काय फोडणार? काय करणार बोलू उगाच. नाही फटाके ॲक्च्युली तसं बघायला गेलं तर आपण कधीही फोडू. पण उन्हाळ्याच्या सुट्ट्या उन्हाळ्यात पडतात पोरांना. हां तेच काय मला कळलेलं नाही आतापर्यंत. तुझी सुट्ट्या तर कधी पण देऊ शकते ना. अभ्यास झाला सुट्टी बरोबर. काय त्याच्याबद्दल कोणी काय बोलत नाही त्याच्यामुळे मला असं वाटतं की ॲक्च्युली त्यांना सुट्ट्या आहे ना पावसाळ्यात जास्त द्यायला पाहिजे. तुमचा प्रॉब्लेम आहे ना तुमचा ऍडवाइसचा प्रॉब्लेम आहे ना. हां हे आता हे फालतूचं ऍडवाइस दिलं की नाही तुम्ही लगेच पावसाळ्यात उन्हाळ्याच्या सुट्ट्या कसं देणार तुम्ही? बरोबर. हे मी तुम्हाला समजवायचा प्रयत्न करत होतो. कळलं ना मला. जास्त फालतू बरोबर नाही करायची. मग सुट्ट्या कॅन्सल उन्हाळ्यातच राहू दे. हा सुट्ट्या उन्हाळ्याच्या उन्हाळ्यात राहू द्या पावसाळ्याच्या पावसाळ्यात राहू द्या हिवाळ्याच्या हिवाळ्यात राहू द्या. उगाच सल्ले देत फिरू नका. ठीक आहे. कळलं? हा तुम्हाला एक सल्ला देतो हे जरा बदला. बदलू हा हा मग काही जाऊन परत घरी जाऊ परत कसं येतं आता झालं ना आता आपलं. झालं. हा मग काय औषध वगैरे काय नाही. औषध पाहिजे? बट औषध तुम्हाला औषध तुमच्याकडेच काय आहे का खिशामध्ये काय आहे का बघा मला. काय असेल तर त्याच बनवा. माझ्याकडे औषध आहे आहे आहे. काय आहे हां अरे पत्ते. बापरे आता याचं काय औषध बनवणार. पण ठीक आहे यातला बदाम बादशाह शोधा. अच्छा तुम्ही पण शोधताय का? हा मला पण येतो ठीक आहे सापडलं. मला माशी बघितलं मग मी पण राणी काढू काय? हा तुम्ही राणी काढा. काय इतका काढू? राणी काढा राणी. राणी काढली. ते कसला आवाज येतोय तुमच्या? ए, कोण आहे ना कोणाचा फोन वाजतोय कोणाचा? अरे फोन सायलेंट वर ठेवा. काय लोक आहे तो. मग आता तुम्ही हे रेकॉर्डिंग मध्ये कसं करणार? अरे ऑफिस आहे ऑफिस मध्ये फोन सायलेंट ठेवायचं समजत नाही. ऐकलं मग आता हे आवाज तुम्ही नंतर मग असं आहे की नाही असं असतं. ते बघा हा राजा ही राणी. ठीक आहे त्यांना पण नाव घेऊ आपण. हां म्हणजे नंतर प्रॉब्लेम नको चुकीचे दुसरेच पत्ते घेतले आम्हाला उल्लू बनवलं. हा राजा ही राणी. आता हे हे काय गुन्ह्या गोविंदाने राहायला गेले. हे आता हे ठेवून द्या. हे खिशात ठेवून द्या. हे काय राहिला ना बाकीचे पत्ते मला द्या मी खेळ आम्हाला तेवढेच होतील खेळायला. आणि हे- ते खिशामध्ये ठेवा आता तुम्ही ते जपून ठेवा. हां आता ते एकमेकांना ऍडवाइस देत राहतील. आणि माझं काय? तुमचंच ऍडवाइस तिकडे जात जाईल ना. मग तुम्ही लोकांना द्यायला ऍडवाइसच नाही बोलणार तुमच्याकडे संपलं. मग ते एकमेकांना ऍडवाइस देणार आणि हां. मी माझी ऍडवाइस त्यांना देऊ. तुमचं ऍडवाइस तिकडे डायव्हर्ट करून टाकायचं. कसं काय ना
ते होणार ते ठेवा बाहेर नका काढू. आता ते एकमेकांना ऍडवाइस देणार, तुमचा ऍडवाइस त्यांच्याकडे जाणार. बरं म्हणजे मी असं जमलं तुम्हाला बरोबर. असं करायचं लोकांना ऍडवाइस द्यायचं टेन्शनच नाही. आणि त्यांच्या आतमध्ये खुसूर राजा आपला, राणी आपली, ऍडवाइस आपलं, आपल्याच खिशात सगळं आपलं काय कर जरा बरोबर वाटत नाही. बरोबर आहे तुम्ही या तुम्ही बरोबर आहे सगळं बरोबर आहे. फी देणार दिला फी देणार नाही मी तुमची फी नाही देणार. हे काय असलं ऍडवाइस न पटण्यासारखे काय नाही मी नाही देणार छत्री. हो ती छत्री तरी देऊन जा मला. नाही मी नाही ती किती काय ऍडवाइस माझं काय नव्हतं. 200 रुपये तरी असेल ना ती छत्रीचे. हो, हे काय म्हणजे अरे हो कमाल झाली. हे का अरे ए त्याला पकडा, त्याला जाऊ देऊ नका. ए अरे असं कसं जाऊ यार. कर बंद करा. तुला ऍडवाइस देऊ का आता? बंद करा ना. पुढचं पैसे हे करणं बंद करा.